आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे बोललीस ना तेच सुंदर समोर बोलायचं नाही. ध्यानात असू दे. छे छे, मी कशाला बोलू? अरे ये सुंदर बस. अक्षरा, फर्स्ट क्लास स्वयंपाक केलास ना तू. फुल मार्क्स आहेत तुला. अगं मला वाटलं पण नव्हतं की पहिल्या दिवशी तुझ्या हातचं जेवायला मिळेल म्हणून. खूप छान. मस्त. हॅलो. हा होय काय. हा हा आई, लय महत्वाचा फोन आहे. एक माणूस ना माझी वाट बघत थांबलाय बघ. मी आलोच जाऊ. हा अरे पण जेवून तर जा. अगं आई आता नको. हे बघ, मी आता माणसाला आता भेटलो नाही ना तर हे काम होणार नाही. आणि तू काळजी करू नकोस ना. मी बाहेर काहीतरी खाईन. हा आलोच मी. अरे सुंदर, अरे सुंदर काय म्हणायचं या पोराला. होय काय भावा, रात्री झोप झाली ना? का रात्रभर नुसता? काय रे, काय आलं तुझ्या डोळ्यात? पाणी काय? अरे काहीतरी कचरा गेला असेल बघ डोळ्यात. बघू. अरे नाही नाही, ते डोळं सोडलं ना की जाईल निघून. बरं ऐक, माझं जरा काम आहे तर मी बाहेर जाऊन येतो. हा किती काय काय स्वप्न घेऊन या घरात आले मी. सुंदर आणि माझ्या सुखी संसाराची स्वप्न. सुंदरना प्रत्येक पावलावर निस्वार्थी साथ देण्याचं स्वप्न. त्यांना जीवापाड जपण्याचं स्वप्न. या घरातील प्रत्येकाला प्रेमानं एकत्र बांधून ठेवण्याचं स्वप्न. पण कुठे दृष्ट लागली आणि एका दिवसातच हे सारं भलतंच होऊन बसलंय. तशी तुम्ही खूप स्वप्न बघितली होती ना? अक्षरा, हे बघ, आपली खोली आहे ना अशी नीट बघून घे. म्हणजे ना समद्या जागा, समद्या भिंती आहे ना नीट बघून घे. आणि तुला यामध्ये काय काय बदल करायचा आहे तो मला सांग. आपण तसा बदल करूया. हा काय? अहो बोला ना माझ्याशी. नका ना असे राहू. मला त्रास होतोय खूप. वाटतं की तुम्ही असे अवतीभोवती आहात आणि तरी माझ्याशी बोलत नाही आहात. कसं राहू मी असं? काय नशीब बघ तुझं. नवऱ्यासाठी पहिल्यांदा जेवण बनवलंस तर त्याने एक घास बी खाल्ला नाही. मरणाची भूक पोटात, निम्मा अशी पडली ताटात. पहिल्याच दिवशी असं काय घडलं? सुंदर भरल्या ताट्यावरून उठून गेला, एक घास बी खाल्ला नाही. हे काय बरं नाही बाई.
कशाला उगाच नको ते अर्थ काढताय? त्यांना काम होतं म्हणून ते गेलेत ना? हो, हे कुणाला सांगतेस? काल रात्री तुमच्यात काय घडलं हे माझ्या तोंडून ऐकायचंय वय? या समजाची करती करवी ती मीच आहे. हे समजा जर तुला थांबवायचं असेल ना व, तर मी सांगते तसंच वागावं लागेल. मग तुला कशाचा बी त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देते. तुमचं काहीच ऐकून घ्यायची मला गरजच नाही. माझ्या प्रेमावर खूप विश्वास आहे आणि कितीही काहीही झालं ना तरी या सगळ्यातनच आमचं प्रेम घट्ट होणार आहे आणि आमचंच प्रेम जिंकणार. जाऊ दे बाई, तुझं भलं कशात आहे हे तुला कळत नसेल तर राहू दे. घे आपल्या संसारावर गदा मारून. तुझ्या पुढ्यात अजून काय काय वाढून ठेवते ना बघच तू. ताई अगं ते उकळलं. काय कुठे लक्ष आहे? काय विचार करतेयस? नाही, कसलाच नाही. मला माहितीये तुझं सगळं लक्ष आता जिजूंकडे. ते घरात नाहीये तर करमत नाहीये ना? येतील येतील, लवकरच येतील. अजून का आले नाही येथे? कुठे गेले असतील? परत फोन करू की नको? केला तर उचलतही नाहीयेत. काय करू काही सुचेना. मेसेज करून बघते. अक्षरा, अगं किती गुटमळती आहेस? मगा धंदा पाहतेय मी. आधी हॉलमध्ये येरसाऱ्या घालून झाल्या आणि आता इथं येऊन उभी आहेस. अगं किती काळजी करशील. माझं सुंदर संग बोलणं झालं आहे. त्याच्या कामाला थोडा वेळ लागला म्हणून त्याला उशीर झाला. येईलच बघ इतक्यात. आणि इथं अशी उभी राहू नको. जा खोलीत जाऊन आराम कर. आई अजून थोडा वेळ वाट बघते ना. बरं पण जा लवकर. आहो, तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. नाही नकोय मला. ऐका ना, शिरा बनवलाय तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतो ना? तेवढा तरी खाऊन घ्या. नकोय मला. ताई, जेवण अगदी छान झालं नाही? अक्षरानं केलेलं जेवण समध्यासनी आवडलं.
अगदी उर्वशीला बी. वय ना, वहिनी खरंच नशीब लागतं बघ अक्षरासारखे सून मिळायला. अगं एवढ्या माणसांचा स्वयंपाक स्वतः एकटीनं केला, ते बी प्रेमानं. पण बघ ना, बिचारी जेवलीच नाही, आपल्या सुंदरची वाट बघत बसली. खरंच ताई? अहो मला वाटलं समधे जेवल्यावर जेवली असेल ती. नाही ना, सुंदरसाठी थांबली होती. खरंच आपल्या पोराची एवढी काळजी करणारी बायको त्याला मिळणं म्हणजे आपलं नशीब चांगलं म्हणायचं. हल्ली कुठं असतात ग अशा पोरी? लाखात एक अक्षरा सापडली आपल्याला. पण बिचारी जेवलीच नाही बघ. आपल्या पोरामुळे कडक उपवास घडलाय तिला. पण एकमेकांची अशी वाट बघण्यात बिना प्रेम असतं ताई. अशी एक दुसऱ्याची वाट बघण्यात बळ मजा असते बघ प्रेमात. तरीच अक्षरा सुंदरसाठी हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होती. आता सुंदर आला ना का दोघं मिळून जेवतील. मस्त झालाय शिरा. आई करतात तसं? अगं आईच्या हातची चव वेगळी, त्याची बरोबरी नाही व्हायची. बरं ते खरं असून बी सांगतो, तुझ्या हातचा शिरा मला खायला आवडतो हे तुला माहिती आहे, म्हणून तू केलास ना. इतकं सगळं माहिती आहे ना तरी? याच्या पुढचंही मला माहिती आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, आणि हे मला कळत नाही समजू नकोस. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, पण त्याचं मोजमाप नाही व्हायचं, आणि ते असं शब्दात बी सांगता येणार नाही. पर अक्षरा, प्रेम आहे म्हणून प्रत्येक बाबतीत मी तुला पाठीशी घालीन असं समजू नकोस. तुझा अश्विनवर संशय आहे ना, तो मनातून काढून टाक. नाहीतर जोवर तो संशय तुझ्या मनात आहे तोवर तुझं माझं नातं असंच असं जगाला दाखवण्यापुरतं, बाकी आतनं पोक. अहो हे बघ, मला आता कसलं स्पष्टीकरण नको, आणि यावर चर्चा बी नाही करायची. जे काय आहे ते स्पष्ट दिसत आहे, आणि ते तू बी मान्य करावंस. काय झालंय अक्षरा? आत्या काही हवंय का? मी समजा ऐकलंय अक्षरा. हे नेमकं काय चाललंय हे कळायला पाहिजे मला. हे बघ, काय बी लपवू नकस माझ्यापासून. अगं, जशी माझी कामिनी आहे ना तशीच तू आहेस की, मुलीसारखी. आणि आईला लेकीचं दुःख कळतं. काय झालंय?
अक्षरा, काय झालंय? आत्या, आत्ता खरंच मला आईच्या मायेची खूप गरज होती. शांत हो आता. एक लक्षात ठेव, पुन्हा तिसऱ्या माणसाच्या वागण्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात दुरावा यायला नग. आपलं आयुष्य आपण तिसऱ्याच्या हातात देत नाही पोरी. दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. आत्या, तुमचं सगळं पटतंय मला, पण आता जे काही चाललंय त्यातनं मी स्वतःला कसे सावरू तेच कळत नाहीये मला. अगं, नेमकं काय झालंय सांग मला, आपण विचार करू ना त्यावर. आत्या, खरं सांगू का, तुम्हाला पटेल न पटेल माहित नाही, पण अश्विन आपल्या सगळ्यांबरोबर दुटप्पी वागतोय. तो जसा आत्ता वागतोय ना तसं तो नाहीये. तो ऍक्च्युली खूप वेगळा आहे. हा? म्हणजे ग? तो घरजावई म्हणून जेव्हा घरी आला होता ना, तेव्हा त्यांनी कामावर जायचं नाटक केलं होतं. त्या दिवशी मला तो माणूस टपरीवर अश्विन बद्दलच बोलताना दिसला. मी अश्विन समोर हे सगळं उघड केलं होतं आणि अश्विननी कबूलही केलंय की तो शरूला फसवतोय. नाही नाही राहू शकत तिच्याशिवाय अक्षरा. हा होता माझा मुखवटा. येस, आय एम अ चीटर. हा आहे माझा खरा चेहरा. अरे देवा, अगं अक्षरा, काय सांगतीयस? या घरातल्या प्रत्येकाची नस नस ओळखून आहे मी. अश्विन असं वागूच शकतो यात शंका नाही. पण आपण हे समज जाऊन आता वहिनीला सांगायला पाहिजे बघ. नाही आत्या, सुंदरना आवडणार नाही. नको. अगं, पर तू हे समज कसं निस्तरणार आहेस? हा, सुंदरचा राग कसा घालवणार आहेस? बहिणीची काळजी बी आहे तुला. अगं, ही समधी तारेवरची कसरत कशी करणार आहेस तू? नाही आत्या, आत्ता मी कोणालाच काही सांगणार नाहीये. पण अश्विन बद्दल एकदा का माझ्या हाती ठोस पुरावा आला ना, की मग मी त्याचं पितळ उघडं पाडणार. तुला काय बी गरज लागली ना तर मी आहे तुझ्या सोबतीला. तू अजिबात काळजी करू नकस. अक्षरा, नवऱ्याची साथ बायकोसाठी किती महत्वाची असते हे माझ्या इतकं चांगलं कोणी बी सांगणार नाही बघ तुला. नवरा बायकोनं एकमेकांच्या साथीनं पुढे जायचं असते. हे नातं आयुष्यभर प्रेमानं आणि विश्वासानं टिकवायचं असते. हे बघ अक्षरा, सुंदरचा विश्वास कधी गमवू नगस पोरी. अगं, आता कुठं तुमच्या नात्याला सुरुवात झाली, ते आणखी घट्ट व्हायला हवंय. हे बघ, तुला काय बी लागलं ना तरी आई आहे तुझ्यासाठी. हक्का नाहीये.
नवरा जमिनीवर झोपल्यावर बायकोला बेडवर अशी आरामात झोप लागेल का?